नमस्कार गाववाल्यानो, मी रिटायर चाकरमानी बोलतोय। हे बघा, मी ना 2 वर्षापूर्वी हापूसचं एक झाड लावलं होतं। असे लावले 10-12 झाडं आहेत, पण ह्या झाड मेला या टायमा। तर आता नंतर पाऊस गेलो ना का बघणार काय झालं तर खणून। आता नाही खाणार, नाही तर पाणी असताना काताळा ना याच्या खाली जमिनी हे कडक आहे एकदम। खड्डो खोदून लावलेला होता, तर काय कारण नसतं मेला, तर नंतर समजतलं ह्या बघ काहीतरी झालेलं असं त्या का। मग आता ती जागा फुकट जाऊ नये म्हणून मी एक जुगाड केलं। जुगाड म्हणजे असं, तीच माती खाली ओढून ना शेंगदाणे लावले। हे बघा, हे शेंगदाणे आता हुरवले, ते फुलाक लागले ना। हे बघा दिसतं फुला दिसत नाही बघ, फुलतात। हे बघा, त्यांका आता ते फुलतात म्हणजे माती घालूची असता। ते आता ह्या असा आळ्याचीच माती घेऊन खाली ते आता हुरून घेतले, फुलाक लागले म्हणून। आता ह्या माती फुकट जातली ना, तर लावीन काढला तेव्हा लावीन। तो सर आपलं ह्यो जुगाड केलेलो असं 2-3 ठिकाणी मी असं जुगाड केलेलो हा। अजून एक दाखवतो। ह्या बघा, होय ह्या सगळी जमीन आमची काताळच हो। काही बघा, हे बघा, ह्या सगळा असे धोंडे खुंडे असं त्याच्यातून खड्डो काढून असा ही झाडा बिडा लावूची लागतं। ही बघा मेहनत आलंय। हे बाबा, ह्यो आई जुगाड केलं शेंगदाण्याचं बघ। ह्या दुसरा कलम होय मेला। हे बघा सगळा, तर हे शेंगदाणे लावलेलो हा। आता पीक येण्याची शक्यता चांगलीच आहे, कारण काय त्यांनी ग्रोथ चांगलं पकडलेलं असं। हे बघा एकदम, कारण माती चांगली गावली, ती कलमा घातलेली माती सगळी गावलेली ही, म्हणून आता व्यवस्थित तो झालेलो हा। आता नोव्हेंबरच्या शेवटला नाही तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होय, बघू आता कधी होतं। तर असं मी कलमांच्या आळ्यांचा ह्या शेंगदाण्यात रूपांतर केलं। कसं जुगाड वाटलो, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि ह्या माका का आता कळवा पण तुम्ही, तुम्ही कळवलंच तर मी अजून काहीतरी बनवीत राहा व्हिडिओ वगैरे। असे 2-3 कलमा ठिकाणी केलं। हा एक मेला, आताच तोडले 2 दिवसापूर्वी। ह्या तोडून टाकलं, तर मेलालाच होता पण तोडूचच बाकी होता, म्हणून ते हय सुद्धा लावले थोडेसे। हे जरा सावली होती त्याची ना, त्याच्यामुळे हे ग्रोथ वाढलो नाही त्याचं, समजलं ना। बाकी हे असा झालेला हा शेंगदाणे फुलतले, असं काय ना, नंतर करतोय बघा। आवडलं शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।